नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभाशीर्वाद करताना अभ्यास करायलाच पाहिजे या आपल्या व्हिडिओ मालिकेमध्ये तुम्हा सर्व तरुण मित्रांचं मी स्वागत करतो जे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेची आणि त्यातली त्यात आपल्याला प्राप्त परिस्थितीतून हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारी नोकरीची म्हणजे पोलीस भरतीची जे अपेक्षा मनामध्ये बाळगून आपल्या ध्येयाप्रती अखंड कष्ट उपसत आहेत अशा सर्व तरुण मित्रांना माझ्याकडून आजच्या या तासिकेत बैलपोळ्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तुम्हा सर्वांचं या आजच्या पोलीस भरतीच्या तासिकेमध्ये स्वागत करतो। आजच्या या 6व्या तासिकेमध्ये तुम्हाला मागील परीक्षेला अंकगणितावर आधारित काही म्हणजे साधारणतः पहिल्या ते दुसऱ्या सेक्शनवरती आलेल्या 5 ते 6 प्रश्नांचं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, पहिला प्रश्न जो आहे त्याची ट्रिक आणि तो प्रश्न व्यवस्थित समजावून घ्या। या ठिकाणी मी तो पहिला प्रश्न लिहित आहे। पहिला प्रश्न मित्रांनो, 12,401 ला एका संख्येने भागल्यावर भागाकार 76 तर बाकी 13 येते। तर ती संख्या कोणती? सर्वसाधारणपणे अतिशय किरकोळ वाटणारा हा प्रश्न आहे, परंतु यासाठी मित्रांनो तुम्हाला भागाकाराच्या संबंधी सूत्रपाठ असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्याला अंकगणितीय क्रियाही वेगाने करायच्या। स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वांना गणित सोडवता येतात, सर्वजण हुशार असतात, सर्वजणांनी सरावही केलेला असतो, परंतु जो जास्तीत जास्त सराव करतो तो लवकरात लवकर गणित सोडवतो। पर्यायाने त्याचे संपूर्ण गणित सोडवणं होतात आणि म्हणून तो त्या परीक्षेमध्ये यशस्वी होतो। हे स्पर्धा परीक्षेचं एक गमक आहे, एक मधली एक ट्रिक आहे, एक आपल्याला म्हणता येईल सिक्रेट ऑफ सक्सेस आहे। आणि म्हणून यशाचं हे रहस्य जाणून घ्या की 1 अन 2 गणित सोडून नाही तर काही हजारोने तुम्हाला गणित सोडवावे लागतील, तेव्हा या गणितावरती तुमची मास्टरी होईल। तुम्ही परीक्षेमध्ये अतिशय कमी वेळामध्ये हे गणित सोडवू शकाल। तर मग मित्रांनो, या ठिकाणी 12,401 ला एका संख्येने भागल्यावर भागाकार 76 तर बाकी 13 येते। तर ती संख्या कोणती? हे सोडवण्यासाठी आपल्याला जे सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, याची आपल्याला मदत घ्यायची। या सूत्रानुसार मांडणी करून मग आपल्याला हे गणित या ठिकाणी सोडवायचं आहे। तर मग मित्रांनो, त्या पद्धतीने आता मांडणी कशी आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। सूत्र आहे मित्रांनो, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। असं हे वर्ग 4थी पासून साधारणतः अंकगणिताच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे सूत्र पाहायला भेटतं। या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि याला इंग्रजीतून भाज्याला म्हणतात डिव्हिडंड। हे काही आपल्याला याची आवश्यकता नाही, परंतु तुमच्या ज्ञानासाठी मी तुम्हाला सांगतो। डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू भागाकार मीन्स कोशंट प्लस बाकी म्हणजे रिमाइंडर। अशा पद्धतीने हे सूत्र आहे। आता या सूत्रानुसार जर आपण मांडणी केली तर भाज्य म्हणजे 12,401 एका संख्येने भागल्यावर भागाकार 76 येतो, बाकी 13 होते। तर ती संख्या म्हणजे भाज्य आपल्याला या ठिकाणी 12,401 ला एका संख्येने भागल्यावर
भागाकार म्हणजे ती संख्या आपल्याला काढायची, भाजक x गुणिले भागाकार 76 येतो अधिक बाकी किती उरते 13. तर अशा पद्धतीने मग आपल्याला त्या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की ती संख्या कोणती आहे की ज्या संख्येने 12,401 ला जर आपण भाग दिला तर भागाकार 76 येतो आणि बाकी 13 उरते. तर मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काढायचे डिवायझर म्हणजे भाजक आणि म्हणून मग ते काढण्यासाठी अशी मांडणी करून झाल्यानंतर इथं आहे 13 ही संख्या आपल्याला 12,401 मधून वजा करावी लागेल आणि म्हणून 12,401 वजा 13 बरोबर आता शिल्लक राहिले x गुणिले 76. अतिशय सोपे पक्षांतराचे नियम या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत आणि ते तुम्हाला लक्षात असतीलच असे मी गृहीत धरतो. मग या ठिकाणी ज्यावेळेस 12,401 मधून आपण 13 वजा करूया आणि मग त्यावेळेस आपल्याला वजाबाकी जी मिळेल ती वजाबाकी आहे 12,388. तर आता मित्रांनो ती वजाबाकी आपण या ठिकाणी करून घेऊया. वरचा प्रश्न मी आता इथं पुसतोय, सूत्र वगैरे तुम्ही लिहून घेतलं असेलच, बहुतेकांना हे सूत्र पाठ आहे आणि म्हणून मग आता वजाबाकी आपण तोंडीने करू शकतो. 401 मधला 1 गेला म्हणजे उरले 12. आता 400तून 12 गेले म्हणजे शिल्लक राहिले 388. अशा पद्धतीने वजाबाकी करता येते परीक्षेमध्ये. तशाच पद्धतीने तुम्हाला वजाबाकी करायची. 12,000 सोडून दिले आपण म्हणजे या ठिकाणी राहिले 12,000. 400तला 1 गेला म्हणजे 13तून 1 गेला म्हणजे राहिले 12 आणि 400तून 12 गेले म्हणजे शिल्लक राहिले 388. तर अशा पद्धतीने वजाबाकी करून इकडे आहे x गुणिले 76. मित्रांनो तुम्हाला माहिती पक्षांतरामध्ये गुणाकारातली संख्या भागाकारात जाते आणि मग इथं आपल्याला संख्या आहे 12,388 भागिले 76. तर मग मित्रांनो आता भागाकार करत असताना जे काही टेक्निक मी बऱ्याचदा सांगत असतो की भागाकार 100% बरोबर येण्यासाठी अतिशय फास्ट आपल्याला इथं 2च्या पाड्याने भाग द्यायचा म्हणजे जेणेकरून तुमच्या कमीत कमी चुका होतील. तर आता आपण 2ने भाग दिला मित्रांनो. 2 त्रिक 6, 1 राहिला 2 8 16, 2 सख 12, 2 1 2, त्यानंतर 1 राहिला 2 9 18, 2 चौक 8. आता आपल्याला संख्या आलेली 6,194 भागिले 38. पुन्हा 2ने भाग दिला 2 1 2, 2 9 18, 2 त्रिक 6. आता 19ला भाग द्यायचा 1 म्हणून 2 9 18, 1 राहिला 2 7 14. आता आपल्याला संख्या आलेली आहे 3,097 भागिले 19. 19 ही मूळ संख्या असल्यामुळे 19चा पाडा आपल्याला पाठ असणं अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून भाग दिला. 19 38 होतात म्हणून 19ने भाग दिला. 19 1 19. आता मित्रांनो त्या ठिकाणी 30 मधून 19 गेले ते शिल्लक राहिले 11 आणि म्हणजे त्या ठिकाणी आता संख्या झालेली आहे 119. आता 119 झाल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी पाढा 19च्या पाड्याने भाग द्यायचा आहे आणि म्हणून 19 5 95. 119च्या जवळची संख्या आपल्याला बघावं लागेल. 19 5 95 झाल्यानंतर मग त्या पुढची संख्या जी आहे तर ती संख्या आपल्याला 19 सख बघावं लागेल. तर 19 सख होतात 114 कारण 19 7 जे तर ती संख्या पुढे जाते म्हणून 19 सख 114. आता शिल्लक राहिले 5 म्हणजे 57. 19 57 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं 163. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आपल्याला ती संख्या सापडते की ज्या संख्येला म्हणजे 12,401 ला जर 163 ने भाग दिला तर उत्तर 76 येते आणि बाकी 13 उरते. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजला असेल आणि लक्षात आला असेल. आजच्या या तासिकेमध्ये आता मागील परीक्षेला काही प्रश्नपत्रिकेत अंकगणितावर आधारित जे प्रश्न आपण सोडवत आहोत आजच्या तासिकेत त्याचा दुसरा प्रश्न जो आहे तो मी आता बोर्डवरती लिहिणार आहे. या प्रश्नामध्ये बघूया तुम्हाला काय विचारले. दुसरा प्रश्न असा आहे 2010 मध्ये किती मिळवावेत म्हणजे येणाऱ्या संख्येला 19 ने पूर्ण भाग जाईल. बघा मित्रांनो दुसरं गणित 2010 मध्ये किती मिळवावे
किती मिळवावे म्हणजे येणाऱ्या संख्येला ने पूर्ण भाग जाईल. 19 ने पूर्ण भाग जाईल. आता मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना 2010 मध्ये किती मिळवावे म्हणजे येणाऱ्या संख्येला 19 ने पूर्ण भाग जाईल, तर हाही भागाकाराचा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी आता तुम्हाला कुठलं टेक्निक वापरायचंय ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काय करायचं की अशा प्रश्नामध्ये दिलेल्या संख्येने त्या संख्येला भाग देऊन घ्यायचा आणि मग जेव्हा आपण त्याला भाग देऊन घेऊ तेव्हा आपल्याला एकंदरीत त्याचा अंदाज येतो. इथलं कोणतं ट्रिक तुम्हाला या ठिकाणी आहे, कोणती ट्रिक आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या. आता आपण काय करूया तर 2010 ला 19 ने भाग देऊन घेऊया. 2010 भागिले 19. तर भाग देत असताना आपण या ठिकाणी सुरुवातीला 19 ने भाग देऊ. 20 ही संख्या आहे, भाजकापेक्षा भाज्य मोठे आहे म्हणून मग इथे 1 चा भाग देऊ. 19 येतं 19. 10 तून 9 गेला 1, 2 मधून 2 गेले 0, वरून घेतला 1. आता वरून 1 घेतल्यानंतर तो झाला 11 म्हणून मग आपण या ठिकाणी भाग देणार आहोत शून्याचा. आता झाले 110. बरोबर आहे. म्हणजे डायरेक्ट आपण त्या ठिकाणी 0 घेतला म्हणून शून्याचा भाग दिला, त्या ठिकाणी झाले 110. आता 110च्या जवळची संख्या 19च्या पाड्यामध्ये आहे. 19 5 55 म्हणजे मग 110 वजा 95. 10 तून 5 गेले 5, 11 तून 10 गेला 1, 1 मधून 1 गेला 0. आता रिमाइंडर म्हणजे बाकी किती आलेली मित्रांनो 15. तर उत्तर संपलेलं नाहीये. आता काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी की त्या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे आपल्याला 19 ने भाग जाईल. तर या ठिकाणी मग आलेला बाकी जी आहे ती या भाज्यकामधून वजा करायची असते आणि म्हणून मग जेव्हा आपण 19 वजा 15 करू त्यावेळेस उत्तर शिल्लक राहील 4 आणि म्हणून मग 2010 म्हणजे किती मिळवावे लागतील 4 मिळवावे लागतील. म्हणून 2010 अधिक 4 केले तर ते होतील 2014 आणि जेव्हा ही 2014 संख्या तयार होईल तेव्हा 2014ला 19 ने पूर्ण भाग जातो. हे पक्क लक्षात ठेवा. अतिशय सोपं टेक्निक या ठिकाणी आहे आणि हे टेक्निक तुम्ही आत्मसात करा. बऱ्याचदा इथं आपली चूक होते आणि म्हणून मग आपल्याला तो एक अतिशय सोप्या सोडवता येणाऱ्या प्रश्नांचा गुण मिळत नाही. विचारलंय काय की ते पक्क लक्षात घ्या, कोणती संख्या मिळवावी. मग ती मिळवायची संख्या कधी मिळते तुम्हाला, जी बाकी आलेली असते ती बाकी तुम्हाला भाजकामधून वजा करायची आणि ती त्या संख्येमध्ये मिळवायची. बघा इथं 2010ला जेव्हा आपण 19 ने भाग दिला तर बाकी किती आली 15. मग 19 मधून 15 वजा केले, शिल्लक किती राहिले 4 आणि मग हे 4 मिळवायचे असतात 2010 मध्ये म्हणजे ती संख्या तयार होईल 2014 आणि मग आपल्याला उत्तर लिहिता येतं किती संख्या आहे 2014 किंवा 4 मिळवावे लागतील तेव्हा दिलेल्या संख्येला 19 ने पूर्ण भाग जाईल. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला चांगल्या रीतीने समजला असेलच. जे तरुण मित्र हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत, पोलीस भरतीची तयारी करत आहात, सैन्य दलाची तयारी करत आहात, इतर कुठल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात, तुम्हा सर्व मित्रांना विनंती अशी आहे की आमचं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, तसेच शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या या छोट्याशा कृतीने आम्हाला तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळेल. तर मित्रांनो आता वळूया आजच्या या तासिकेतील तिसऱ्या प्रश्नावरती. हे सर्व प्रश्न जे आहेत ते आपण पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकेत अंकगणितावर आधारित आलेल्या प्रश्नातून निवडलेले आहे. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे तिसरा प्रश्न, 1672 मधून किती वजा करावे. आता मागच्या प्रश्नाच्या एकदम उलट हा प्रश्न आहे. 1672 मधून
तिसरा प्रश्न, 1672 मधून किती वजा करावे, किती वजा करावे? म्हणजे येणाऱ्या संख्येला येणाऱ्या संख्येला 17 ने पूर्ण भाग जाईल, 17 ने पूर्ण भाग जाईल. तर मग मित्रांनो, इथं मागच्या गणिताप्रमाणेच हे गणित आहे, परंतु या ठिकाणी वजा विचारलेले, बेरीज नाही. आणि जेव्हा या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारलंय आपल्याला वजाबाकी, तर आता नेहमीप्रमाणेच तो भागाकार करून घ्यायचा. दिलेल्या संख्येला म्हणजे 1672ला म्हणजे 72 मधून किती वजा करावेत, म्हणजे येणाऱ्या संख्येला 17 ने पूर्ण भाग जाईल, तर 1672ला अगोदर 17 ने भाग देऊन घ्यायचा. बघा काय करायचं. 1672 भागिले 17. मग आता भागाकार करत असताना पहिल्यांदा 16 ही संख्या म्हणजे भाज्यामधील 16 ही संख्या भाजकापेक्षा लहान आहे म्हणून पुढचा अंक घेतला तर तो आहे 167. आणि म्हणून 17च्या पाड्यामध्ये 167च्या जवळची संख्या आहे 17 9 53 असे 153. 7 मधून 3 गेला 4, 6 तून 5 गेला 1, 1 मधून 1 गेला 0, वरून घेतले 2. आता आहे 142. आता आपल्याला बघायचंय की 142च्या जवळची 17च्या पाड्यातील संख्या कोणती आहे. तुम्हाला सर्वांना 17चा पाडा पाठ असेल असं मी गृहीत धरतो. आणि 17च्या पाड्यामध्ये 17 36 असे 136 ही संख्या जी आहे 142च्या जवळची आहे. आणि मग आपण हे सोडून घेतलं. 12तून 6 गेले तर 6, 4 मधून 4 गेले 0, 1 मधून 1 गेला 0. आता बाकी किती आलेली आहे 6. आता इथं नेमकं काय करायचं ते चांगलं लक्षात घ्या. ही जी संख्या आलेली आहे 6 ही आपल्याला वजा करावी लागेल दिलेल्या संख्येतून. आणि म्हणून मग कोणती संख्या वजा करावी लागेल 6. आणि जेव्हा आपण 1672 मधून 6 वजा करून येथील 1666 याला 17 ने निश्चेष भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते. ते तुम्ही करून पाहू शकता. तर या ठिकाणी बेरजेप्रमाणे नाही, ज्यावेळेस मिळवावी असं असेल त्यावेळेस ती संख्या तुम्हाला भाजकातून वजा करून त्या संख्येत मिळवावी लागते, हे लक्षात ठेवा. वजा करताना रिमाइंडर फक्त तुम्हाला काय दिलेल्या भाजकातून वजा करायचं. म्हणजे अशा पद्धतीचे हे 2 प्रश्न मिळवावे लागेल आणि वजा करावी लागेल, हे चांगले ध्यानात ठेवा, व्यवस्थित लक्षात असू द्या. भागाकाराच्या प्रक्रियाही तुम्हाला अत्यंत वेगाने करता आल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त भागाकाराचाही सराव करावा. एक गोष्ट नेहमीसाठी प्रत्येकाने लक्षात ठेवणं अत्यंत जरुरीचं आहे की हे माझं झालंय, मी हे सोडवलंय, मला हे येतं असं जर तुम्ही म्हणत असाल तर परीक्षेमध्ये मात्र हे प्रश्न तुम्हाला निश्चित दगा देतील. त्याच्यामुळं माझा हा प्रश्न झालाय असं कधीही म्हणू नका. प्रश्न कधीही होत नाही, प्रश्न कायम राहतात आणि आपल्याला ते नेहमी वारंवार सोडून बघावे लागतातच. आता वळूया चौथ्या प्रश्नाकडे. 3 प्रश्न आपले आता सोडून झालेले आहेत. चौथा प्रश्न मित्रांनो, ग्रामीण भागातून प्राप्त परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या काही अडचणी आपल्यासाठी आहेत त्या अडचणीवर मात करत तुम्ही सर्वजण पोलीस भरतीची तयारी करता. क्लासेसच्या माध्यमातून मी बघतो मुलं अतिशय अभ्यास करतात, परंतु ही सगळी वेळ आपल्यावरती काय येते तर ग्रामीण भागातून शाळेतून शिकत असताना गणित विषय असेल किंवा इतर कोणते विषय असतील त्या विषयाचं परिपूर्ण मार्गदर्शन आपल्याला होत नाही. यदा कदाचित झालं मित्रांनो तर मात्र परीक्षा पद्धती आपली अत्यंत सडकी असल्यामुळं
परीक्षेमध्ये सर्रास 10वी-12वीला कॉप्याचा धिंगाणा सुरू असतो, तो आपण उघड्या डोळ्याने पाहतो आणि म्हणून आपल्या अभ्यासावरती लक्ष उडतं. परिणामी जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेला उतरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की 12 वर्ष शाळेमध्ये शिकून आपले 12 वाजलेले आहेत, आपल्याला काही ज्ञान मिळालेलं नाही आणि म्हणून त्यासाठी आपल्याला प्रचंड कष्ट करावे लागतात. तर चला मित्रांनो, चौथा प्रश्न असा आहे, 48, 32 आणि या ठिकाणी आहे स्टार, पुढे आहे 18. या संख्येला 11ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी म्हणजे चांदणीच्या जागी कोणता अंक असेल? तर मग आता मित्रांनो, या ठिकाणी 11ने भाग जाण्यासाठीचा जो काही नियम आहे त्या नियमामध्ये विषम दिलेल्या संख्येतील विषम स्थानाच्या अंकांची बेरीज वजा समस्थानच्या अंकांची बेरीज ती केल्यानंतर मग त्या आलेल्या वजाबाकीला जर 11ने भाग जात असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो आणि म्हणून मग आपण ही संख्या एकदा लिहून घेऊ. 48, 32 स्टारच्या जागेवर घेऊया स्टार 1 आणि 8. ही संख्या नेहमी विषमांकी येते, 3 आणि 6 आणि 7. आता काय आहे वजाबाकी नियमामध्ये? पहिल्यांदा विषम स्थानांची बेरीज. विषम स्थान बघूया, तिथे 1 किती 8. नेहमी तुम्हाला सुरुवात करायची उजव्या बाजूने, नंतर किती आहे स्टार अधिक 3 अधिक किती आहे 4. ही झाली विषम स्थानांची बेरीज वजा समस्थान म्हणजे 2. नंतर इथं 1 अधिक 2 अधिक नंतर काय आहे 8. बरोबर. आता बघूया ही जी काही विषम स्थानाच्या अंकांची बेरीज वजा समस्थानाच्या अंकांची बेरीज ही 11च्या पाड्यातील असावी. मग बेरीज केली 8 आणि 3 11 आणि 4 15. 15 अधिक स्टार वजा या ठिकाणी 8 आणि 2 10 आणि 11 आणि म्हणून 15तून 11 गेले. 15 अधिक स्टार वजा 11, मग शिल्लक राहतात 4 अधिक स्टार. मग आता 11 होण्यासाठी इथे किती मिळवावे लागतील, आहे की नाही? आणि म्हणून मग आपल्या क्लिअर लक्षात येतं की 11 बरोबर 4 अधिक स्टार, तर मग 11 वजा 4 बरोबर किती स्टार. आणि म्हणून मग या स्टारची किंमत किती असावी 7. आणि म्हणून या संख्येमध्ये स्टारच्या जागेवर जर आपण 7 टाकला तर मग येणाऱ्या म्हणजे तयार होणाऱ्या संख्येला 11ने निश्चित भाग जातो आणि म्हणून मग ती संख्या आहे 48, 32, 7, 1 आणि 8. एकक दशक शतक सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष 48,32,718 अशी ती संख्या आहे की जिला 11ने निश्चित भाग जाईल. तर आशा करतो मित्रांनो हाही प्रश्न तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजलेला असेल. 11ची विभाज्यतेची कसोटी मात्र पक्की लक्षात ठेवा. विषम स्थानाच्या अंकांची बेरीज वजा समस्थानाच्या अंकांची बेरीज ही एकतर 0 यावी किंवा 11ने भाग जाणारी यावी, म्हणजे 11च्या पाड्यातील यावी, तरच त्या संख्येला 11ने निश्चित भाग जातो. अशी ही कसोटी इतरांपेक्षा अतिशय विचित्र आणि वेगळी आहे. ती सर्वांनी तुम्ही पाठ करावी. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेला बऱ्याचदा या 11च्या कसोटीवर आधारित प्रश्न विचारतात आणि म्हणून मित्रांनो तो चांगला लक्षात ठेवा. ही ट्रिक किंवा हे टेक्निक तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरतो आणि वळूया आजच्या आपण 5व्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न ही याच पद्धतीने मागील परीक्षेला आलेला आहे, ज्यामध्ये भाग जाण्याची प्रक्रिया विचारलेली आहे आणि ती काय आहे आपण आता ती बघूया. तर या प्रश्नामध्ये मित्रांनो म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या साधारणतः दर परीक्षेला प्रत्येक पोलीस भरतीची किंवा अशा ज्या
चतुर्थ श्रेणीच्या परीक्षा असतात, या परीक्षांमध्ये एखादा दुसरा प्रश्न यावर आधारित असतो. बघा या ठिकाणी आता 5वा प्रश्न आजचा जो आपण निवडलेला आहे तो आहे 7 स्टार 5 4 6 2 या संख्येला 9 ने निशेष भाग जाण्यासाठी 9 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी म्हणजे चांदणीच्या जागी कोणता अंक असेल, कोणता अंक असेल. तर मित्रांनो अतिशय सोपी ही 9ची कसोटी आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मुखपाठ सुद्धा आहे. 9च्या कसोटीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. If the sum of the digit is divisible by 9, then that number is completely divisible by 9. पुन्हा एकदा ही कसोटी तुम्हाला रिपीट सांगतो की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. आता बोलूया मित्रांनो, या ठिकाणी अंकांची बेरीज करून घेऊया. 7 आणि 5 12 आणि 4 16 16 आणि 6 22 आणि 2 24. बघा 7 अधिक 5 अधिक 4 अधिक 6 अधिक 2 ही बेरीज केली. 6 2 8 4 12 7 5 12 12 आणि 12 किती झाले 24. 9च्या पाड्यामध्ये 24च्या पुढची संख्या किती आहे 27 आणि म्हणून 27 होण्यासाठी 24 मध्ये किती मिळवावे लागतील 3. तर मग स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे, तर स्टारच्या जागी अंक असला पाहिजे 3 आणि म्हणून मग ती संख्या असेल 7 3 5 4 6 2. एकक दशक शतक दशक लक्ष 7,35,462 आणि म्हणून मित्रांनो आता हा प्रश्न तुमच्या लक्षात आलेला असेल. 9ची कसोटी आणि 3ची कसोटी या दोनही कसोट्या सारख्याच असतात. आता 6वा प्रश्न आजच्या आपल्या तासिकेतील आणि शेवटचा प्रश्न तोही विभाज्यतेच्या कसोट्यावर अवलंबून आहे. तुम्हाला सर्वांना या कसोट्या जर पाठ असल्या तर हे प्रश्न तुम्ही परीक्षेत एकदम चुटकीसरशी सोडवू शकता. आणि म्हणून नवीन याच्यामध्ये आता यावर्षी चर्चा अशी आहे की पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी आता या कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अगोदर लेखी परीक्षा होणार आहे. आता ती कशा स्वरूपात होईल, ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल त्याचे काही अजून डायरेक्टिव्ह आलेले नाही, परंतु डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया राबवल्या जाणार आहे. पावसाळा उघडला की लगेच या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि म्हणून मित्रांनो आपणही त्या बाबतीत अलर्ट असलं पाहिजे. आपली तयारी त्या बाबतीमध्ये परिपूर्ण असली पाहिजे. यासाठी सततचे प्रयत्न तुमचे सुरू ठेवा. मनामध्ये बिलकुल नकारात्मक विचार येऊ देऊ नका. मी तुम्हाला सांगतो 100% की तुमचं सिलेक्शन होणारच आहे. ते फक्त कशावरती अवलंबून आहे, तुमच्या तयारीवरती, हे तुम्ही जाणता. आणि म्हणून तयारीला बिलकुल तुम्ही कमी पडू नका. जे तुम्हाला करता येईल, ज्याद्वारे तुमचं ज्ञान वाढेल त्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आता बघा आजचा 6वा प्रश्न आहे 59 67 स्टार 13 या संख्येस 3 ने निशेष भाग जाण्यासाठी 3 ने निशेष भाग जाण्यासाठी 3 ने निशेष भाग जाण्यासाठी चांदणी म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक असेल किंवा कोणता अंक यावा, कोणता अंक असेल. तर हाही प्रश्न मागच्या प्रश्न इतकाच एकदम सोपा आहे, जी की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तोंडी हा प्रश्न सोडवतील अशी मी आशा करतो.
प्रश्नच एवढा सोपा आहे. 3ची कसोटी 9 सारखे. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. If the sum of the digit of given number is divisible by 3, then that number is divisible by 3. तर अशी ही एकदम अतिशय सोपी कसोटी आहे 9 प्रमाणेच. आणि मित्रांनो त्या पद्धतीने मग आता आपण बघूया दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करूया. तर ही जी काही संख्या दिलेली आहे त्याच्यातील अंकांची बेरीज, त्यामध्ये घाई करायची नाही, व्यवस्थित ती संख्या मांडून घ्यायची, कुठल्याही प्रकारे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. एक एक डिजिट म्हणजे एक एक अंक सेपरेट मोजायचा. या पद्धतीने 9 5 14 6 20 7 27 1 28 28 आणि 3 होतात 31 किंवा 3 1 4 7 11 11 7 17 17 9 26 5 31 म्हणजे ही बेरीज आलेली मित्रांनो 31. आणि मग 3च्या पाड्यामध्ये 31च्या जवळची म्हणजे पुढची संख्या आहे 33 11 33 होतात. म्हणजे 31 मध्ये आपल्याला मिळवावे लागणार आहे 2. आणि म्हणून जर याच्यामध्ये 2 मिळवले तर होतं 33. आणि म्हणून आपल्याला स्टारच्या जागी कुठला अंक असावा तर तो अंक आहे 2. आणि म्हणून मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेलं असेल 2 या ठिकाणी लिहिलं तर पाहूया कोणती संख्या तयार होते. 59 67 2 आणि 13. एकक दशक शतक सहस्र दशलक्ष दशलक्ष 59,67,213. आणि म्हणून या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो 9 आणि 3च्या कसोटीवर आधारित 2 उदाहरणं आज आपण बघितले. त्याचबरोबर 11च्या कसोटीवर आधारित उदाहरण बघितलं. त्याचबरोबर काय मिळवावे आणि काय वजा करावे या संदर्भातलं गणित बघितलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक बाय एक एकामागून मग एक स्टेप बाय स्टेप वेगवेगळी गणितं या ठिकाणी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहोत. मित्रांनो तयारी सातत्य असं पाहिजे की तुम्ही ठेवाच. एकही दिवस त्यामध्ये आळस करू नका. आपली दिनचर्या फिक्स करा, व्यायाम करा, सततची रनिंग करा. त्याचबरोबर सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांच्याच संगतीत राहा. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो थोडं जरी तुम्हाला व्यसन असेल त्या व्यसनामध्ये फक्त खाण्यापिण्याचेच व्यसन नाही तर मोबाईलचं सुद्धा व्यसन असतं. ते कळत नकळतपणे तुम्हाला लागलेलं असेल. अभ्यासातून थोडाफार विरंगुळा मन मोकळं करण्यासाठी करमणूक करण्यासाठी तुम्ही जर मोबाईलवरती गेम खेळत असेल तर मग आठवून बघा एकदा तुम्ही गेम खेळायला सुरुवात केल्यानंतर मी 10 मिनिटं खेळतो किंवा अर्धा मिनिटं खेळतो असं ठरवून तुम्ही खेळायला सुरुवात केली असेल तर तो अर्धा मिनिटं अर्धा तास किंवा 10 मिनिटं तुमचे जे आहेत तर ते कधी कधी 2-2 3-3 तासामध्ये रूपांतरित होतात. म्हणजे ते एक प्रकारचं व्यसन आहे. आणि म्हणून मोबाईलच्या व्यसनापासून लांब राहा. त्याचबरोबर इतर जी काही कायिक वाचिक व्यसनं असतील तर त्यापासूनही लांब राहा. आपल्या मनामध्ये फक्त एकच विचार, तो विचार म्हणजे सतत अभ्यासाचा विचार तुमच्या मनामध्ये ठासून तुम्ही भरला पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्या स्वतःच प्रेरित करा की मला यावर्षी यशस्वी व्हायचंय, माझी यावर्षी निवड झालीच पाहिजे. या स्वतःला ज्यावेळेस तुम्ही प्रेरित करता त्याच वेळेस तुम्ही यशस्वी होणार आहे. बाकी कुठलेही मोटिवेशनल व्हिडिओ किंवा कोणाचंही तुमचे भाषण किंवा व्याख्यान ऐकल्याने तुम्ही मोटिवेट होणार नाही. ऐकायला आपल्याला बरं वाटतं परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये अत्यंत अवघड परिस्थिती असते. विविध टोमण्यांचा, विविध नकारात्मक विचारांचा आपल्याला सामना करावा लागतो. आपण यशस्वी व्हावं ही जरी आपली इच्छा असली तर आपण यशस्वी होऊ नये अशी आजूबाजूंच्यांची खूप इच्छा असते. म्हणून त्या आजूबाजूंच्यांपासून आपण जरासं सध्याच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग जर पाळलं तर निश्चितच यश आपल्या पदरामध्ये मिळणार आहे. तुम्ही सर्वजण यशस्वी होणार आहे याची मला खात्री आहे. तुम्हाला आजच्या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असल्यास लाईक आणि शेअर करायला तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभ आशीर्वाद. तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हावं, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही पोलीस व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या तासिकेला पूर्णविराम देतो. धन्यवाद.